नमस्कार, मिराज फॅमिली कट्टामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मध्य प्रदेशमधील इंदोर हे शहर। या शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। तसेच इंदोर हे एक समृद्ध शहर म्हणून ओळखले जाते। इंदोरमध्ये अनेक ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत। तुम्ही उज्जैन येथील महाकाल ज्योतिर्लिंग आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन हा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, नक्की व्हिडिओ पहा। ओंकारेश्वरहून आम्ही रात्री इंदोरला आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इंदोर मधील प्रसिद्ध कमला नेहरू प्राणी संग्रहालय म्हणजेच इंदोर झू पाहण्यासाठी आलो। झू मध्ये जाण्यासाठी तिकीट आहे 20 रुपये। आम्ही तिकीट काढून आतमध्ये आलो। झू मध्ये आत आल्यानंतर इथे वैष्णवीने पहिला फोटो काढला। पिंजऱ्यामध्ये कोणते प्राणी पक्षी आहेत त्याची माहिती इथे बोर्डवर लिहिली आहे। हे बघा, इथे पाहू शकतो आपण, हे मीरकॅट आहेत। इथे इमू आहे। या झू मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात। हे बघा, इथे मोठे शहामृग आहेत। हे बघा, तुम्ही पाहू शकता इथे सफेद मोर आहेत। एका मोराने किती सुंदर पिसारा फुलवला आहे। मी प्रथमच सफेद मोर पाहिले। मोर पाहून झाल्यावर थोडे पुढे आल्यानंतर तिथे फनी मिरर रूम आहे। इथे वेगवेगळे आरसे आहेत। ह्या आरशांमध्ये पाहिले असता तुम्ही कधी छोटे, कधी मोठे, बारीक, डबल असं दिसतो। लहान मुलांना करमणुकीसाठी इथे खूप मस्त आहे। आमच्या वैष्णवीने इथे खूप एन्जॉय केले। वैष्णवी प्रत्येक आरशासमोर जाऊन उभी राहत होती आणि आरशामध्ये तिचे वेगवेगळ्या आकारातील प्रतिबिंब पाहत होती। येथे मोठ्या व्यक्तींनाही आरशासमोर उभे राहून आपले प्रतिबिंब पाहण्याचा मोह आवरत नाही। झूच्या आतमध्येच फूड झोन आहे। येथे आपल्याला सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात। फूड झोन मध्ये आम्ही आमची फेवरेट पाणीपुरी खाल्ली। हे बघा, तुम्ही पाहू शकता ह्या झू मध्ये किती सारे हरिण आहेत। इंदोर झू मध्ये आपल्याला झेब्रा सुद्धा पाहायला मिळतो। झूचा परिसर खूप मोठा आहे। तुम्हाला चालणे शक्य नसेल तर येथे बॅटरी कार आणि सायकलची सोय आहे। झू फिरून झाल्यानंतर आम्ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा पाहण्यासाठी निघालो। इंदोरमधील राजवाडा पॅलेस हा होळकर वंशाचे संस्थापक मल्हारराव होळकर यांनी 1747 मध्ये बांधलेला ऐतिहासिक राजवाडा आहे। या राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर लोखंडी कटड्यासह मोठ्या लाकडी दरवाजावर एक उंच कमान आहे। राजवाडा पाहण्यासाठी प्रति व्यक्ती 20 रुपये तिकीट आहे। प्रवेशद्वाराच्या आत एक अंगण आहे, ज्यामध्ये मराठा कमानी असलेला गणेश हॉल आणि अनेक बाल्कनी, खिडक्या आणि गॅलरी खोल्यांना जोडणारे कॉरिडॉर आहेत। हा राजवाडा 7 मजली आहे। राजवाड्याचे खालचे 3 मजले दगडाचे आहेत आणि वरचे मजले लाकडाचे आहेत। राजवाड्याच्या वास्तूमध्ये होळकर, मराठा, मुघल आणि फ्रेंच स्थापत्य कलेचा सुंदर मिलाप दिसून येतो। राजवाड्यात दररोज संध्याकाळी लाईट अँड साऊंड शो होतो, ज्यामध्ये होळकर आणि इंदोर शहराचा इतिहास दाखवला जातो। राजवाडा पाहून झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत लालबाग पॅलेस पाहण्यासाठी।
18व्या शतकामध्ये उत्तरेकडील साम्राज्य समर्थपणे सांभाळणारे होळकर घराणे आणि ह्या होळकर घराण्याचे कित्येक वर्ष निवासस्थान असणारे हे लालबाग पॅलेस आहे। लालबाग पॅलेस पाहण्यासाठी आपल्याकडून प्रति व्यक्ती 20 रुपये अशी तिकीट आकारण्यात येते। तुकोजीराव होळकर द्वितीय यांच्या काळात सन 1886 मध्ये ह्या पॅलेसच्या बांधकामाला सुरुवात झाली। त्यांचे पुत्र शिवाजीराव होळकर यांनी ते बांधकाम चालू ठेवले आणि 1926 मध्ये त्यांचे नातू तुकोजीराव होळकर तृतीय यांच्या काळात बांधकाम पूर्ण झाले। आधी या महालामधील उद्यानामध्ये फक्त गुलाबाची फुले लावण्यात येत होती। फुलांमुळे संपूर्ण परिसर लाल रंगात सजून जाईल म्हणून ह्या महालाला लालबाग असे नाव देण्यात आले। या महालाचे प्रवेशद्वार म्हणजे बकिंगहॅम पॅलेसची प्रतिकृती असून ते लंडन येथेच तयार करण्यात आले आणि समुद्रमार्गे मुंबईला आणि मुंबईहून इंदोरला आणण्यात आले। हा महाल 3 मजली असून यामध्ये जवळपास 45 इतक्या खोल्या आहेत। ह्या महालाचे वैभव डोळे दिपून टाकणारे आहे। भारतातील अतिश्रीमंत महालांमध्ये ह्या लालबाग पॅलेसचा समावेश होतो। महालामध्ये अनेक शयनकक्ष आहेत, दिवाणखाने आहेत, ग्रंथालय आहे, नृत्य कक्ष आहे। दिवाणखान्यात आणि महत्त्वाच्या खोल्यांमध्ये पर्शियन गालिचे आहेत। महालामध्ये आतल्या बाजूने इटालियन मार्बलचा वापर केलेला आहे। खरंच ह्या महालातील नक्षीकाम, भिंतीवर काढलेली चित्रे अतिशय सुंदर आहेत। सन 1978 पर्यंत ह्या पॅलेसमध्ये होळकर राजघराणं वास्तव्याला होते। तुकोजीराव महाराज तृतीय यांच्या मृत्यूनंतर मात्र तुकोजीरावांची नात उषाराजे यांनी आपल्या अंमलात एक ट्रस्ट स्थापन केली आणि त्या ट्रस्टद्वारे संपूर्ण महालाचा कारभार तब्बल 10 वर्ष सांभाळला। त्यानंतर मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांनी महालाची योग्य देखभाल करण्याच्या उद्देशाने हा महाल सरकारच्या अंमलाखाली आणला आणि 1988 पासून हा लालबाग पॅलेस सरकारच्या नियंत्रणात आहे। त्या काळी सुद्धा वस्तूंची एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावरती ने-आण करण्यासाठी अशा प्रकारची लिफ्ट होती। इंदोरच्या राजवाडा पॅलेस पासून लालबाग पॅलेस हा अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्ही जर इंदोर शहर पाहायला येणार असाल तर लालबाग पॅलेस हे एक मस्ट विजिट प्लेस आहे। सध्या ह्या पॅलेसमधील काही भागाचे डागडुजीचे काम सुरू असल्यामुळे काही दालन हे बंद आहे, त्यामुळे आम्हाला त्यातील काहीच खोल्या बघता आल्या। बाहेरून देखील लालबाग पॅलेसची वास्तू दिसायला अतिशय सुंदर दिसते। पॅलेस फिरून आल्यानंतर आम्ही थोडा वेळ सावलीमध्ये बसलो। त्यानंतर आम्ही इंदोरमधील माता वैष्णोदेवीचे मंदिर पाहण्यासाठी आलो। हे मंदिर जम्मूतील कटरा येथील माँ वैष्णोदेवी मंदिराची प्रतिकृती आहे। सर्वप्रथम येथे आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन होते। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचण्यासाठी आपल्याला गुहेतून जावे लागते। कटरा येथील वैष्णोदेवी मंदिरासारखीच ह्या गुहेची रचना सेम टू सेम केली आहे। हे आहे अर्धकुवारी मार्ग। या मार्गामधून एका वेळी एकाच व्यक्तीला अशा प्रकारे खाली वाकून जावे लागते। त्यानंतर थोड्या पायऱ्या वरती चढून जायचे आहे। गुहेमध्ये ठिकठिकाणी फॅन लावले आहेत, त्यामुळे येथे व्हेंटिलेशन व्यवस्थित होते। आता आम्ही गाभाऱ्यामध्ये पोहोचलो आणि वैष्णोदेवीचे दर्शन केले। गाभाऱ्यामध्ये कटरा येथील वैष्णोदेवी मंदिरामधून आणलेली ज्योत सदैव तेवत असते। त्यानंतर आम्ही इंदोरमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेले अन्नपूर्णा मातेचे मंदिर पाहण्यासाठी आलो। या मंदिराचे कोरीव काम अतिशय सुंदर असे केलेले आहे, जे आपल्याला पाहतच बसावे असे वाटते। मंदिरामध्ये देवी अन्नपूर्णा,
सरस्वती आणि काली देवीची मूर्ती आहे। अन्नपूर्णा देवीचे मंदिर पाहून झाल्यानंतर आता आम्ही आलो आहोत कृष्णपुरा छत्री येथे। कृष्णपुरा छत्री 19व्या शतकाच्या मध्यात होळकर राजघराण्यातील मृत सदस्यांच्या सन्मानार्थ बांधण्यात आली होती। प्रसिद्ध लष्करी नेते यशवंतराव होळकर, त्यांच्या पत्नी आणि मल्हारराव होळकर द्वितीय यांच्या आई कृष्णाबाई होळकर यांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले आहे। उत्तरेत समाधी या शब्दाऐवजी छत्री हा शब्द प्रचलित आहे, कारण या वास्तुस्थापत्यशास्त्रात मराठा, राजपूत व मुघल या शैलीचा प्रभाव दिसून येतो। म्हणून इंदोरमध्ये होळकरांची समाधी ऐवजी होळकरांची छत्री असे ऐकायला भेटते। कृष्णपुरा छत्रीविषयी काही माहिती आम्हाला आमच्या सोबत असलेल्या ड्रायव्हरने दिली, ती तुम्ही ऐका। ओम नमः शिवाय। सबको बुला लो, फिर सबको समझाने में उनका प्राण प्रतिष्ठान करा। जैसे जब शिव जी की स्थापना करी थी अहिल्याबाई होळकर ने, पूरे इंदौर वासियों को खाना खाने बुलाया था। बड़े बड़े साधु संत पंडित उन्होंने को उन्हें शाल कंबल बांटे थे। इसके अलावा जो इनके पति थे उनकी 10 पत्नी थी। बाकी की पत्नी जो पीछे देख रहे हो, इनके पति के साथ में सती हो गई थी। अहिल्याबाई होळकर को उनके ससुर ने रोक लिया था। ये जो देख रहे हो आप दोनों, ये जैसे नंदीगण हुआ करते थे शिव जी के, ऐसे ये भी शिव जी के गण हुआ करते थे। इनको भूख बहुत लगती थी, तो इनने शिव जी से खाने को मांगा था। शिव जी ने बोला तुम अपने आप को खा जाओ। ये पीछे से अपना पूरा शरीर खा गए, इनका मुंह रह गया। तो इनने शिव जी को बोला ये क्या करा मेरे साथ, अब मेरा कुछ करो। तो इनको से आशीर्वाद मिला, जितने भी बड़े बड़े मंदिर रहेंगे उसके बाहर तुम बैठोगे, जो भी अंदर जाएगा उसके पाप तुम खा जाओगे। इसका नाम है धूम और केतु। ये धूम और एक केतु। आप जितने भी बड़े बड़े मंदिर जाओगे ना, आपको हर जगह देखने को मिलेंगे, पण अपने को गर्भ गृह नहीं जानते। आता आम्ही काच मंदिर पाहायला आलो आहोत। हे इंदोर मधील एक प्रसिद्ध जैन मंदिर आहे। हे मंदिर सर सेठ हुकुमचंद जैन यांनी बांधले आहे। काच मंदिरामधील फरशी, स्तंभ, भिंती आणि छत यामध्ये पूर्णपणे काचेचा वापर केला आहे। आता आम्ही श्री बडा गणपती मंदिर येथे आलो आहोत। या मंदिराला हे नाव भगवान गणेशाच्या मूर्तीच्या आकारामुळे मिळाले आहे। मुकुटापासून पायापर्यंत सुमारे 25 फूट उंचीवर ते जगातील देवाच्या सर्वात मोठ्या मूर्तींपैकी एक असल्याचे म्हटले जाते। त्यानंतर आता आम्ही आलो आहोत इंदोर मधील प्रसिद्ध 56 दुकान येथे। येथे एका रांगेत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची 56 दुकाने आहेत। येथे आपल्याला सर्व प्रकारच्या स्ट्रीट फूड पासून आईस्क्रीम, सोडा, कोल्ड ड्रिंक सर्व काही एकाच ठिकाणी खायला मिळते। येथे आम्ही आईस्क्रीमचे वेगवेगळे प्रकार खाल्ले। छप्पन दुकान फिरून झाल्यानंतर आम्ही हॉटेलवर जाऊन थोडा वेळ रेस्ट केली आणि त्यानंतर रात्री सराफा बाजार फिरण्यासाठी बाहेर पडलो। सराफा बाजार हा राजवाड्याच्या मागील बाजूस आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता रात्रीच्या विद्युत रोषणाईमध्ये राजवाड्याचे सौंदर्य खुलून दिसत आहे। सराफा मार्केटचे खरे सौंदर्य आपल्याला संध्याकाळ नंतर पाहायला मिळते। दिवसभर सराफा मार्केटमध्ये सोन्या चांदीची दुकाने चालू असतात
आणि संध्याकाळनंतर रस्त्यावर खाण्यापिण्याच्या असंख्य गोष्टींचे स्टॉल लागतात। आम्ही सराफा मार्केटमध्ये सर्वप्रथम दहीवडा खाण्यापासून सुरुवात केली। दहीवडा खूपच टेस्टी होता। त्यानंतर आम्ही इंदोरमधील प्रसिद्ध जोशी दहीवडा हाऊस येथे आलो। इथे आम्ही भुट्टे का कीस खाल्ला। हे दुकान खूप जुने आणि फेमस असल्यामुळे येथे खवय्यांची नेहमीच गर्दी असते। सराफा बाजारमध्ये आम्ही चाटचे वेगवेगळे प्रकार ट्राय केले। सराफा बाजारमध्ये खाण्याचे एवढे सारे स्टॉल बघून आम्हाला प्रश्न पडला की हा पदार्थ खाऊ की तो पदार्थ खाऊ। ही आहे इंदोरची फेमस शिकंजी, ही सुद्धा आम्ही ट्राय केली। इथे वैष्णवी आणि माझी बहीण रुचिता हिने कोरियन हॉटडॉग खाल्ला। कोरियन हॉटडॉग हा पदार्थ त्यांना खूप आवडला। त्यानंतर आम्ही फेमस गोल्डमॅन कुल्फीवाला यांच्याकडून कुल्फी घेतली। आता सराफा मार्केटमध्ये एवढे सगळे पदार्थ ट्राय केल्यानंतर आम्ही शेवटी सोडा प्यायलो आणि रात्री झोपण्यासाठी आम्ही हॉटेलवर गेलो। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही इंदोरमधील प्रसिद्ध खजराणा गणेश मंदिर येथे दर्शनासाठी आलो। हे मंदिर 1735 मध्ये होळकर घराण्यातील महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते। असे मानले जाते की औरंगजेबाच्या सैन्यापासून मूर्तीचे रक्षण करण्यासाठी मूर्ती एका विहिरीत लपवण्यात आली होती। 1735 मध्ये मराठा साम्राज्याच्या होळकर राजवंशातील अहिल्याबाई होळकर यांनी ती गणपतीची मूर्ती विहिरीतून बाहेर काढून या मंदिराची स्थापना केली। सोमवार असल्यामुळे दर्शनासाठी मंदिरामध्ये जास्त गर्दी नव्हती। आम्ही गणपतीचे दर्शन घेतले आणि मग इंदोर रेल्वे स्टेशनला आलो। इथून आमची मुंबईला परत येण्यासाठीची ट्रेन संध्याकाळी 5 वाजताची होती। अशा प्रकारे आम्ही आमची ट्रिप मजेत पूर्ण करून परतीच्या प्रवासाला लागलो। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय।